दादांचं देखील हार्दिक शुभ स्वागत आहे. तदनंतर आमचे रघुनाथ दादा पवार हे देखील उपस्थित होतात. तर दादांना देखील विनंती असेल, आपलं देखील खूप स्वागत आहे. चला जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकलाय जय भवानी वावलोली टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमला. पहिलाच बॉल सॉफ्ट हा फटका ड्राईव्ह करत असताना हलक्या हातानं बॉल हातामध्ये जर आला असताना तर इथे अगदी आपण पाहतो ही धाव थोडीशी अंगलट आली असती, परंतु इथे सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. पहिली धाव आली आहे संदीप या फलंदाजाच्या बॅटमधून. एक धाब्याने स्वतःचं संघाचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालं. चांगला बॉल धनराज कांबेरे पहिल्या षटकामध्ये P1चा वेगवान तेज सर्रार हा अगदी उंगलीचा जादूगर आपण याला म्हणतो. दोन्ही साईडनं बॉल बनवण्याची ताकद आहे. ऑफ कटर लेग कटर त्यानंतर बाउन्सर हा अगदी विविध पद्धतीने चेंडू डिलिव्हर करण्याची ताकद या गोलंदाजाकडे. जोर का साफील ला उडली अपील पंच साफ नाकारतायत. इथे सांगतायत नॉट आउट आहे. आमचे मेन पंच तुम्ही पाहताय राजेंद्रजी वैकरे सर आणि स्कोअरलेग पंच आमचे आतिश कांबरे. चांगली बॉलिंग धनराज कांबेरे. पहिला बॉल सिंगल. हा फटका ड्राईव्ह केला आहे. अगदी आपण पाहतोय कव्हर मध्ये शॉट मध्ये त्या ठिकाणी अगदी क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फिल्डिंग डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नयनचा आणि तिथून जर पाहायला गेलं तर एक सिंगल अगदी चिकी सिंगल इथून कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाली. आणि श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी या टीमचे पुरस्कर्ते आमचे दीपक शेठ साबंत या ठिकाणी उपस्थित झालेत. आणि इथे मात्र अमोल मोडेकचे एफर्ट्स पाहायला मिळाले. झेल जरी ड्रॉप झाला असेल परंतु प्रयत्न कमिटमेंट ही 100% होती. अगदी आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये बॉल उडवला होता त्या ठिकाणी अमोल मोडक हा अगदी भिंतीसारखा उभा राहिला. त्यानं हा चेंडू मात्र अगदी अडवला आणि इथून धाबा कंप्लीट झाल्यात. ती फक्त सिंगल. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. धाबा धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग 3 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करतीये श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी. इथे फटका चांगला आहे. अगदी क्षेत्ररक्षक अमोल मोडकने यावेळी कोणतीही चुकी केली नाहीये. फटका चांगला होता गॅप मध्ये खेळला होता परंतु अमोल मोडक हे क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहता लॉंग ऑफ पासून डीप एक्स्ट्रा कव्हर पर्यंत आला आणि हा झेल इथून त्याने कॅरी केला. हा अगोदरचा झेल इथून मात्र ड्रॉप झाला होता. उडी मारत स्ट्रेच करत तो झेल कॅरी करायचा होता. तो ड्रॉप झाल्यानंतर अगदी सेकंडच बॉलवरती इथून झेल कॅरी करतोय. विकेट आली आहे. तर विकेट आली आपण पाहताय श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमची पहिली विकेट आणि महत्त्वाची विकेट देखील आपण पाहताय. इथून परतलाय फलंदाज विशाल आणि आता मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत या टीमचे कॅप्टन. ॲज अ कॅप्टन आपण पाहताय जर्सी नंबर 45 नामदेव मार्के. ज्या ज्यावेळी मार्केवाडी टीमचं नाव येतं ना त्यावेळी नामदेव मार्के हे नाव पहिल्यांदा येतं आणि ते नामदेव मार्के हा अगदी 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. सन्माननीय अरुण शेठ पाटील बदलापूर यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 5,000 चौकार हॅट्रिकसाठी 2,500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय अरुण शेठ पाटील बदलापूर यांच्याकडून षटकार हॅट्रिक 5,000 चौकार हॅट्रिक 2,500 रुपयाचं इथे कॅश प्राइज असेल. सन्माननीय खंडू भगत आणि दीपकजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. एक विकेट आली आहे आपण पाहताय. अगदी लवकर परतला विशाल. सलामीला गेला होता संदीपच्या साथीनं आणि इथून मात्र आक्रमक फटका खेळायचा होता. गॅप मोठी होती. अगदी आपण पाहतोय वाईट लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता आणि अगदी पाहायला गेलं ना तर इनफिल्डला क्लिअर देखील केलं होतं परंतु अगदी अमोल मोडक
वेगानं धावला, झेल कॅरी केली, पहिली विकेट आली आहे. नामदेव मार्के तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिल्या षटकाचा खेळ इथून समाप्त झाला आहे. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या, 3 विकेट मिळवली आहे. धनराज कांबेरेनं एक सेकंड पॉवर प्ले आणि गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज कल्पेश. इथे विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आले, दोघांमध्ये धडक आणि ते झेल ड्रॉप. क्रिकेट हा असा खेळ आहे ना, तर तुमच्यामध्ये कॉलिंग असणं फार गरजेचं आहे. पहिले त्या क्षेत्ररक्षकाला दुखापत झाली का पहिले ते विचारा आणि त्याच्यानंतर त्याला जे काही बोलायचं ते बोला. पहिले दुखापत झाली का ते विचारा. आणि इथून अगदी आपण पाहतोय झेलपर्यंत पोहोचला होता त्या ठिकाणी प्रसाद, परंतु मनीष अगदी वेगानं धावला आणि अगदी दोघांमध्ये धडक झाली, झेल ड्रॉप झाला आणि तिथून धाबा एकवटल्या गेल्या. 5 धाबा धाव फलकावरती आहेत. एक जबरदस्त मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम सुपरस्टार आहेत. सुपरस्टार्स वर्सेस सुपरस्टार्स अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. वाकस ट्रॉफी 2025 मंगेश दादा पवार यांच्या आयोजनामध्ये ही ट्रॉफीचं आपण आयोजन पाहताय आणि खऱ्या अर्थानं फार देखणं आणि दर्जेदार असं आयोजन. जेवढं आयोजन दर्जेदार आहे ना, तेवढी नियोजनबद्ध ही स्पर्धा देखील आपण पाहताय. नाईट रजनीची ही स्पर्धा आणि या ठिकाणी प्लेयर चेंज करण्यात आला. आणि इथून जर पाहायला गेलं तर अवघ्या 5 धावा धाव फलकावरती सेकंड वर. इथे यू मिस, आय विल डेफिनेटली अगदी शफल होऊन पाडल स्वीप करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये. चेंडू सरळ एस्टॅनवरती. इथे बिग विकेट आली आहे. श्री खांबैया प्रसन्न, विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमची. संदीप हास टू द डिपार्ट, ओ टू डीजे. सन्माननीय सुनीलजी गारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. वाकस ट्रॉफी 2025 मध्ये आपलं देखील सहर्ष स्वागत. येणाऱ्या प्रत्येक मान्यवरावरती अगदी बारकाईनं नजर ठेवली जाते. प्रत्येक मान्यवराचा या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान आणि सन्मान अगदी केला जातोय. अगदी मानाची आणि सन्मानाची, अगदी अभिमानाची ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. वाकस ट्रॉफी 2025 या स्पर्धेची आजची तिसरी रात्र आणि या तिसऱ्या रात्रीतील अगदी आपण पाहताय ना, ही चौथी मॅच आपल्या भेटीस आली आहे. जय भवानी वावलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये श्री खांबैया प्रसन्न, विश्वास ग्रुप मार्केवाडी या टीमचे पुरस्कर्ते दीपक शेठ सावंत. अगदी पुन्हा एकदा चांगला बॉल लोअर फुलटॉस होता, परंतु कल्पेश डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. अगदी वेगवान गोलंदाज आहे, परंतु व्हेरिएशन या गोलंदाजाकडे देखील आहे. अगदी कटरचा वापर तो देखील करतो. सातत्यानं व्हेरिएशन आणतो गोलंदाजीमध्ये. कधी मध्ये स्लोवर बॉल्स देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे, परंतु आता श्री खांबैया प्रसन्न, विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमला कठीण काम सोपं करावं लागेल. फटका चांगला आहे ऑन साईडला. अगदी आपण पाहतो डीपमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. धनराज, चांगली फिल्डिंग, एकच धाव पाहायला मिळते. आता नामदेव मार्केवरती संपूर्ण लक्ष असेल इथून श्री खांबैया प्रसन्न, विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमचं. या टीमचे कॅप्टन आहेत आणि ज्या ज्यावेळी नामदेव मार्के कठीण परिस्थिती असते ना मार्केवाडी टीमची, त्यावेळी अगदी खंबीरपणे उभे राहतात आणि आपल्या टीमला तिथून मात्र बाहेर काढण्याचं काम करतात. ते आता तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. चांगला बॉल, आणखीन एक पेस व्हेरिएशन आणत असताना कल्पेशचा आपल्याला पाहायला मिळतो. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे जय भवानी वावलोली टीमनं. पहिलं षटक अगदी आपण पाहताय 3 या धावसंख्येचं 1 विकेट आली. धनराज कांबेरेनं सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर मोमेंटम आपल्याकडे ठेवलं आणि ते मोमेंटम अगदी कायम ठेवत असताना दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला कल्पेश पाहायला मिळतोय. एक जबरदस्त वेगवान तेजतर्रार गोलंदाज कल्पेश आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्यानं व्हेरिएशन आपल्या गोलंदाजीमध्ये, परंतु नामदेव मार्के हे नाव विसरून जमणार नाही. मार्केवाडी टीमचं एक लेजंड. इथे फटका चांगला आहे ऑन साईडला, डीपमध्ये चाललाय, लॉंग ऑन मध्ये. त्या ठिकाणी धनराज कांबेरे
पुनश्च एकदा एक सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एका धाबेनं खऱ्या अर्थाने धावफलक पुढं चालू आहे. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर अगदी धावफलक जर तुम्ही पाहायला गेलं ना तर 2 बाद 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सन्माननीय दीपकजी सावंत यांच्याकडून 3 षटकार आणि 3 चौकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. षटकार हॅट्रिक आणि चौकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल सन्माननीय दीपकजी सावंत यांच्याकडून. आणि त्यानंतर सन्माननीय अरुण शेठ पाटील बदलापूर यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 5000 आणि त्यानंतर चौकार हॅट्रिकसाठी 2500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. पारितोषिकांची खैरात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा जर तुम्ही पाहायला गेले ना तर KTC लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण आपल्याला पाहायला मिळतं आहे. क्लॅरिटी आणि क्वालिटी ज्या वाहिनीची खऱ्या अर्थानं सातत्यानं चर्चा राहिली ना ती KTC लाईव्ह. अजिंक्य पवार आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेसाठी अफाट मेहनत घेते आहे. खऱ्या अर्थानं सध्या चर्चेमध्ये असलेली क्लॅरिटीची KTC लाईव्ह आपण पाहत आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं. अगदी कमी कालावधीमध्ये यशाच्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचणारी वाहिनी मध्ये KTC लाईव्ह. अजिंक्य पवार आणि त्यांच्या टीमने जे अफाट मेहनत घेतली आहे अगदी दिवस रात्र आपली वाहिनी खऱ्या अर्थानं पुढे नेण्यासाठी अफाट मेहनत घेतली आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. आणि खऱ्या अर्थानं अजिंक्य पवार यांनी फक्त एक शब्द टाकला होता मंगेशदादा पवार यांना की साहेब आपल्याला या ठिकाणी रजनी स्पर्धा भरवायची आहे. आणि त्यांच्या एका शब्दावरती खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण पाहताय. वाकर्स ट्रॉफी 2025 साहेबांचं देखील आभार मानावं तेवढं कमीच आहे. अगदी आपण पाहताना एक जबरदस्त स्पर्धा आणि वाकसकरांचं आयोजन म्हटलं ना की प्रत्येकाला या स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी हवी असते. अगदी डेचं आयोजन असो या नाईटचं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना आणि ही स्पर्धा ज्यावेळी पुढच्या वर्षी येईल ना त्यावेळी या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ दी सिरीजसाठी तुम्हाला बाईक पाहायला मिळेल. धनराज कांबेरे सेकंड स्पेलमध्ये आलाय. तिसऱ्या षटकामध्ये 30 आल सर्कलचं रिस्ट्रिक्शन हटवणारं षटक आलंय आणि त्याच्यामध्ये नामदेव मार्के यांच्या विरोधामध्ये पहिला चेंडू निर्धाव टाकतायत. थोड्याच दिवसामध्ये लग्नाच्या बंधनामध्ये आता ते देखील बांधले जातील. लावली अपील पंच इथे दर्शवतात. यस बॅटर आउट. मोठा धक्का. श्री खांबया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमला टीमचा ट्रम्प कार्ड. नामदेव मार्के टीमचा कॅप्टन हॅज टू द डिपार्ट. हो टू डीजे. विकेट आली आहे. मोठी विकेट आहे. नामदेव मार्के इथून मात्र बाद झालेत. अगदी आपण पाहतो ना तिसरा आदरा मिळतोय श्री खांबा प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमला. इथे फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही. अगदी सेफ लँडिंग होती. तोपर्यंत एक धाब इथून कंप्लीट झाली आहे. एका धाबेनिशी धाबा धावफलकावरती आपण पाहताय 8 धाबा धावफलकावरती. तिसरी ओव्हर अगदी प्रगतीपथावरती असताना 8 धाबा धावफलकावरती. अगदी दामत नाईट रजनीमध्ये वावलेली टीमनं परास्त केलं होतं मार्केवाडी टीमला. आणि शेवटच्या षटकामध्ये नयन हा गोलंदाज होता आणि त्यानं मात्र त्या धाबा डिफेन्स केल्या होत्या. चांगली गोलंदाजी राहिली होती. आणि आता त्या मॅचचा बदला इथून मात्र पूर्ण केला जाईल का मार्केवाडी टीमकडनं. फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये अमोल मोडक पुनश्च एकदा चेंडू खाली आलाय. जीवनला देखील इथून परतावं लागेल. आणखीन एक आदरा मिळतोय श्री खांबया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमला. जीवन भगतच्या स्वरूपामध्ये हार्ड हिटर फलंदाज होता. अगदी टॉप ऑर्डर परतली होती. जीवन भगतला मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं फार गरजेचं होतं. इथून एक सेन्सिबल पारी त्याला खेळणं फार गरजेचं होतं. सिंगल डबल त्याच्या बॅटमधून आल्या असत्या. एक चांगली पार्टनरशिप झाली असती तर चांगल्या टोटलकडे वाटचाल इथून आता होताना पाहायला मिळाली असती. परंतु इथे जीवन भगतनं देखील चुकी केली आहे. ओव्हर पिच बॉल होता. लॉंगॉनच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न परंतु खाली अमोल मोडक आहे त्यानं झेल कॅरी केला. चौथा आदरा मिळतोय श्री खांबया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमला. बॅटिंग करत असताना 8 धाबा धावफलकावरती 4 विकेटचा इथून पतन झाला. धनराज कांबेरे
आणखीन एक चांगला बॉल, अगदी लेंथ बॉल पाहायला मिळाला. पाठीमागे ठेवला टप्पा, इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉलचा टप्पा अगदी पाहायला गेलं ना तर अगदी वेगळा आपल्याला पाहायला मिळतोय. व्हेरिएशनमध्ये ज्या व्हेरिएशनसाठी ओळख आहे धनराज कांबेरेची, ती व्हेरिएशन आपल्याला या वाकच्या मैदानावरती वाकच ट्रॉफी 2025 मध्ये पाहायला मिळते. हा आणखीन एक चांगला बॉल, हा आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाजी मधली दादागिरी जय भवानी बावलुलीची आपल्याला पाहायला मिळतीये. ज्या कामासाठी, ज्या नावासाठी मार्केवाडी टीमची ओळख आहे, जी टीम अगदी एक मोठी टार्गेट, एक मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये अगदी प्रत्येक मॅच मध्ये यशस्वी ठरली आहे, त्या टीमच्या अगेन्स्ट अगदी तेज सर्रार आणि अगदी जखडून ठेवणारी गोलंदाजी जय भवानी बावलुली टीमची आपल्याला पाहायला मिळते. इथून षटक क्रमांक समाप्त झाले 3रं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री खांबया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीम जाऊन पोहोचली आहे 4-8 या धावसंख्येवरती. नक्कीच डीजे, या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगडामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतीये. मंगेश दादा पवार हे नाव अख्खी संपूर्ण रायगडामध्ये आपल्याला गाजताना पाहायला मिळत आहे. ज्या प्रकारे त्यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं, अगदी नियोजन देखील तेवढ्या साकटीचं आपल्याला पाहायला मिळत आहे. एक जबरदस्त रणनी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मंगेश दादा पवार आयोजित वाकस ट्रॉफी 2025 4थ्या षटकामध्ये आपण पाहताय जय भवानी बावलुली टीमचा ट्रम्प कार्ड अमोल मोडक. पहिलाच बॉल लॉप केलाय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक झेलवरती आले नाहीये, स्वतःला थांबवलं, डबल माइंड झाले, टप्पा पडला, बॉल सीमा पार लॉंग ऑफला आलाय. हा पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. चौकार आलाय. अगदी आपण पाहताय वैभवच्या बाट मधनं अगदी 11च्या 11 प्लेयर बॅटिंग करू शकतात. श्री खांबया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमचे. आणि अगदी आपण पाहताय ना की 5व्या क्रमांकावरती गेलेला वैभवच्या बॅटमधनं चौकार. पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न केलं, बॉल अलॉंग दी कार्पेट गॅप मध्ये केला. त्या ठिकाणी योगेश दादा कांबेरे यांच्याकडनं चुकी. बॅक टू बॅक 2 बॉलवरती 2 चुक्या झाल्या आणि चेंडू 2 बॉलवरती आले, 2 चौकार. आणि एक गाणी ज्यांना गायलंय ना ते अजयजी गायकवाड. काल या स्पर्धेमध्ये आपण त्यांना पाहिलं. या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते देखील उपस्थित होते. सर्वांनी या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलंय. प्रत्येकानं या स्पर्धेला उचलून धरलंय, प्रत्येकानं या स्पर्धेचा गौरव केलाय. ऑन साइडला पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट टर्न केल्या, बॉलला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न, इथे दुसरी धाव धोक्याची घंटा परतवलंय, पाठीमागे पाठवलंय. रुपेशनं वैभवला एकच धाबेतून पाहायला मिळतीये. 1 धाव आली धावफलकावरती. धावफलकावरती 17, 4-17 आपण पाहताय. आता नामदेव मार्के आणि संपूर्ण टीम हेच बनत असेल किमान 30+ धावफलकावरती. फटका आणखीन एक चांगला आहे. लॉंग ऑफ मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फंबल झालं. दुसरीचा कॉल साफ नकार दिला वैभवनं. आणि इथून मात्र बॅटची मागणी केली आहे. बॅट घेऊन जा मैदानामध्ये. धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. एक सर इथे आपण आता थोडंसं एक यथोजित मान आणि शुभ सन्मानाशी दिशेने जातो. आपण बघू शकाल ज्यांची उपस्थिती खरं तर या व्यासपीठावरती राहिली होती. आपण बघाल आमच्या ॲडव्होकेट रंजनाताई धुळे इथे उपस्थित आहेत आणि ताईंचा यथोजित मान आणि शुभ सन्मान इथे केला जाईल. आणि हा ताईंचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान आपण बघू शकतो. आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या शुभ हस्ते मात्र नक्कीच ताईंचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान होत असताना बघायला भेटेल. खरं तर साक्षात आज वाकसकरांचं हे स्वप्न सत्यात उतरलेलं बघायला भेटतं आहे. आणि इथे आमच्या ताईंचा हेतुजित मान आणि शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे.
19 धाबा धाव फलकावरती. इथे देखील झेल ड्रॉप झाला. नयनच्या हातामधून चेंडू निसटला. एक धाबेतून कंप्लीट झाली. शॉर्ट बॉल होता. शॉर्ट टर्म पुल करायचा होता. अगदी आपण पाहतोय एज लागली आणि एस्टनच्या मागे आपण पाहताय रोशन मोडकला. त्यानं झेल कॅरी केला. आणखीन एक फलंदाज 5वा आदरा. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत होती खऱ्या अर्थानं रुपेश आणि वैभवच्या माध्यमातून, परंतु इथे मात्र या पार्टनरशिपला ब्रेक लावला अमोल मोडकनं आणि ते रुपेशला परतावलं. धाबा धाव फलकावरती अगदी आपण पाहू शकता 19 आणि 4 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. आणि अजून एका छोट्याचा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. अगदी सन्मान्य आदरणीय आमचे महेंद्रदादा पेमारे इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती असेल की आपल्या देखील या व्यासपीठावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये एक मानाचा शुभ सन्मान केला जातोय. तो छोटासा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण बघाल सन्माननीय विद्यमान आमचे मंगेशदादा पवार यांच्या शुभासे मात्र नक्कीच दादांचा हेतुजित मानाने शुभ सन्मान इथे होत असताना बघायला भेटेल. सन्माननीय अरुण शेठ पाटील बदलापूर यांच्याकडनं षटकार हॅट्रिकसाठी 5,000, चौकार हॅट्रिकसाठी 2,500चं कॅश प्राईज आपल्याला पाहायला मिळतं आहे. नुकतंच आपण बघू शकाल वावलुली गावचे अगदी सन्माननीय आदरणीय आमचे अंकुशदादा कांबेरे इथे उपस्थित राहिले. तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथून चुकी झाली अमोल मोडककडनं. झेल ड्रॉप झाला आणि इथे 2 धाबा कंप्लीट. सर अजून एका छोट्यासा शुभ सन्मानाच्या आपण दिशेने जातोय. थेट आपण बघू शकाल अगदी आदरणीय आमचे प्रकाशदादा चव्हाण आहेत इथे. तर दादांना विनंती असेल की आपला एक छोटासा शुभ सन्मान केला जातोय आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण आमच्या अगदी नक्कीच या स्पर्धेचा प्रमुख आयोजकांना बघू शकतोय, म्हणजेच आमचे श्रीमान मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच हा छोटासा शुभ सन्मान होतोय. धाबा धाव फलकावरती तुम्ही पाहू शकता 21 शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहता नयन आला. पहिला बॉलवरती 2 आला. झेल ड्रॉप झाला. नेक्स्ट मॅच माथेरान आणि कलंबोली दोन्ही टीम रेडी राहा. इथे शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म पुल केला. फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग. योगेश दादा कांबेरे आले चेंडू खाली. झेल कॅरी. आणखीन एक फलंदाज बाद. अजून एका छोट्यासा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. अगदी सन्मान्य आदरणीय आमचे अंकुरदादा सुखदरे इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती असेल की आपला एक हेतुजित मानाने शुभ सन्मान या दरम्यान या व्यासपीठावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण आमचे मान्य श्री मंगेशदादा पवार यांना मात्र नक्कीच बघू शकतो आहे. खरं तर स्पर्धा म्हटली तर फार सारी मेहनत आमच्या संपूर्ण ऑर्गनाईज कमिटीनं घेतली आहे आणि आज बघायला गेले तर आमच्या मंगेशदादा यांच्या छोट्याशा एका शब्दावरती जर बघायला गेले तर नक्कीच ही संपूर्ण स्पर्धा आमच्या ऑर्गनाईज कमिटीने खरं तर भरवलेली बघायला भेटते. तदनंतर अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. ड्राईव्ह केला आहे. अगदी आपण म्हणता इनफिल्डला क्लिअर केलं. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी जाग्यावरती स्तब्ध थांबले. तोपर्यंत अगदी पाहायला गेलं ना तर इथून धाबा कंप्लीट झाल्यात. त्या 2 23 धाबा धाव फलकावरती आहेत. या षटकातील अजूनही पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. अगदी सर आपण अजून एका छोट्यासा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघू शकाल मान्य श्री रोशनदादा पाटील इथे आहेत. तर दादांना विनंती असेल की आपला एक छोटासा शुभ सन्मान या दरम्यान प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण सन्मान्य विद्यमान आमचे मंगेशदादा पवार यांना मात्र नक्कीच बघू शकतोय. तदनंतर विनंती असेल कळंबोली संघाचे गणधर की आपण लवकर रिपोर्ट करायचं आहे, कारण समोरच्या टीमचे कॅप्टन आलेले आहेत. माथेरान संघाचे गणधर आले आहेत. तर आपण लवकर यायचं. टॉस केला जाईल. अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. अगदी मान्य श्री आमचे प्रसाददादा सुखदर इथे उपस्थित आहेत. तर दादांना विनंती करेन की आपला एक छोटासा हेतुजित मानाने शुभ सन्मान या दरम्यान या व्यासपीठावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण नक्कीच आमचे मान्य श्री मंगेशदादा पवार यांना मात्र नक्कीच बघत शकता आहे.
या ठिकाणी पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाबा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमच्या 23 आणि आता इथून टार्गेट असेल चेक. ते जय भवानी वावलोली टीमच्या अगेन्स्ट 24 या धावसंख्येचं. अजून एका छोट्यासा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. आपण बघू शकाल अगदी आमचे सन्मान्य आदरणीय सुनील दादा घारे या दरम्यान या व्यासपीठावरती आहेत. तर दादांना विनंती करेन की आपला एक छोटासा शुभ सन्मान आमच्या ऑर्गनाइज कमिटीतर्फे केला जातो आहे. आपण यायचं आहे. हा शुभ सन्मान इथे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये केला जाईल. विनंती असेल कळंबोली संघाच्या कॅप्टनला की आपण लवकर यायचं आहे. टॉस केला जाईल कारण माथेरान संघाचे गणधार आलेले आहेत. तर इथे टॉस देखील होईल. नक्कीच नक्कीच कलंबोली टीमचे दशरथ दादा या ठिकाणी आलेत अगदी टॉससाठी. कलंबोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये माथेरान अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि मार्केवाडी टीमची शिस्त पहा एका रांगेमध्ये मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक. अजून एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण जातोय. आपण बघू शकाल आदरणीय स्वप्नील दादा प्रबळकर या दरम्यान इथे आहेत. तर दादांना विनंती करेन की आपला देखील एक छोटासा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय आणि हा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. भली मोठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा आणि खरं तर बघायला गेलं तर हे व्यासपीठ पाहुण्यांनी बघायला गेलं तर भरपूर चमकत असताना आपल्याला बघायला भेटते. आणि ही संपूर्ण स्पर्धा जर बघायला गेलं तर अखंड रायगड जिल्ह्यामध्ये असो किंवा रायगड जिल्ह्याच्या पलीकडे असो भरपूर चर्चेत राहिलेली स्पर्धा आहे. आणि आजची तिसरी रजनी मात्र या स्पर्धेचं आपण सर्वजण खरं तर सध्या तरी बघतोय. आणि अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. अगदी माननीय श्री अरुण शेठ पाटील इथे आहेत. तर भाऊंना विनंती असेल की आपण यायचं आहे. आपला एक छोटासा हेतुजित मान आणि शुभ सन्मान या व्यासपीठावरती या दरम्यान केला जातोय. आणि आमचे गौरवजी मराठे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण सन्मान करूया. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया वडवलीचे. ठीक. तदनंतर अजून एक छोटासा शुभ सन्मान आपण करतोय. थेट आमचे आदरणीय सुंदरम दादा तेवर हे देखील इथे उपस्थित आहेत. आणि तदनंतर आमचे हरीश भाऊ राय हे दोन्ही व्यक्तिमत्व या दरम्यान इथे उपस्थित आहेत. तर दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपलाही छोटासा शुभ सन्मान या दरम्यान व्यासपीठावरती केला जातो आहे. हा छोटासा शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. तदनंतर आपण जाऊया कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं. आणि महत्त्वाचं म्हणजेच नेक्स्ट मॅचचा टॉस देखील इथे केला जाईल. आणि तदनंतर आपण बघाल थेट मार्केवाडी संघाचे स्पॉन्सर्स बाय आपण बघू शकाल दीपक शेठ माथेरान टीमचा कॅप्टन या दीपक शेठ सावंत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील एक छोटासा हेतुजित मानाने शुभ सन्मान केला जाईल. आणि तदनंतर आपण टॉसच्या दिशेने वळूया. आणि तदनंतर लगेच कंटिन्यू सामना देखील आपण फार चांगला तिकडे एन्जॉय करतोय. इथून पाठलाग करायचा अगदी 30 बॉलमध्ये 24 धावसंख्येचा जय भवानी वावलोली टीमला श्री खांबाया प्रसन्न विश्वास ग्रुप मार्केवाडी टीमच्या अगेन्स्ट. पहिलाच बॉल अगदी खेचून मारला स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे योगेश दादा कांबेरे यांच्या फाटमधून 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या बॉलवरती आला हा पहिला बिग हिट बिग षटकार. चेक. तदनंतर आपण अजून एका छोट्यासा शुभ सन्मानाच्या दिशेने जातोय. आपण बघू शकाल माननीय श्री आमचे दशरथ दादा पाटील खरं तर कर्जत टेनिस क्रिकेट क्षेत्रातील हे फार मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं. आणि तदनंतर दशरथ दादा देशमुख इथे उपस्थित आहेत. आणि खरं तर त्यांना बघायला गेलं तर या कर्जत टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक भरपूर मोठं नाव मिळालं आहे. आणि दादा इथे या दरम्यान उपस्थित राहिलेत. तर दादांचा देखील एक हेतुजित मान आणि शुभ सन्मान या दरम्यान इथे केला जाईल. टी फॉर टॅक जशाच तसं प्रतिउत्तर. पहिल्या बॉलवरती सिक्सर आणि दुसऱ्याच बॉलवरती दांडी गुल प्रतिउत्तर दिलं इथे नामदेव मार्के यांनी.
आणि याच दरम्यान आपण बघू शकाल माननीय श्री आमचे संतोष दादा घारे इथे उपस्थित होत आहेत. तर दादांना देखील विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्याला देखील एक छोटासा शुभ सन्मान केला जातो आहे. तदनंतर महत्त्वाची सूचना येते की माथेरान संघाच्या गटात आपण फास्ट या, कारण इथे टॉस होणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे आपण लवकर याचं, कारण अपोजिट टीमचे कॅप्टन आली आहेत. तर आपण लवकर या, जाऊया कंटिन्यू सामन्याच्या दिशेनं. तदनंतर अजून एका छोट्याशा शुभ सन्मानाच्या दिशेने आपण वळतोय. आपण बघू शकाल आमचे सन्माननीय आदरणीय विलास भाऊ मसनी इथे आहेत. तर भाऊंचा सुद्धा एक छोटासा शुभ सन्मान केला जातोय. हा शुभ सन्मान त्यांनी देखील स्वीकारावा. तदनंतर आपण बघू शकाल सन्माननीय आदरणीय खंडूदादा भगत आणि दीपक शेठ सावंत या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरची यायचं आहे. आपले देखील भरपूर सारं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. चला, माथेरान संघाचे गणधर आपण लवकर यायचं, कारण समोरच्या टीमचे कॅप्टन आले आहेत. कळंबोली संघाचे गणधर आलेले आहेत. तर माथेरान टीमचे कॅप्टन आपण या, टॉस केला जाईल. जाऊया चालू मॅचच्या दिशेने. तिथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक, नक्कीच आमचे सर. चला, माथेरान टीम तुम्हाला फायनल कॉल असेल, आपण टॉससाठी या, नाहीतर आपल्याला पेनल्टी या ठिकाणी देण्यात येईल. दरम्यान इथे रोशन मोडक बाद झाला. कॉटन बोल्ट अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र झेल कॅरी केला नामदेव मार्के यांनी. दुसरा आदरा मिळतोय जय बाबांनी वावलेली टीमला 24 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. तर नक्कीच आपण इथे जातोय पुढच्या सामन्याच्या नाणेफेकीच्या दिशेने. आपण बघू शकाल माथेरान विपक्षात आपल्याला बघायला भेटते, ती म्हणजेच कळंबोली. या दोन संघादरम्यान फार मोठी मॅच आणि जय हनुमान कळंबोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा टॉस इथे केला जातोय आणि हा टॉस अगदी माननीय श्री अरुण शेठ पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभस्य आपण या सामन्याचा टॉस करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण बघू शकाल आदरणीय आमचे संतोष दादा धुळे हे देखील इथे उपस्थित राहिले. तर त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तिकडे आपण चालू सामना देखील फार महत्त्वाचा बघतोय, परंतु नेक्स्ट मॅचचा टॉस होणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा टॉस आपण इथे नक्कीच टॉस बॉक्समध्ये करतोय. नेक्स्ट मॅच जय हनुमान कळंबोली विपक्षात माथेरान या दोन संघामध्ये बघायला भेटेल पुढची चुरसदार फाईट. आणि हा टॉस मात्र नक्कीच इथे आमच्या पाहुण्यांच्या शुभास्ते केला जात असताना आपल्याला बघायला भेटतोय. भरपूर मानाची स्पर्धा माननीय श्री मंगेशदादा पवार आयोजित वाकस चषक 2025ची ही स्पर्धा मात्र भरपूर चर्चेत ठरलेली स्पर्धा आहे. आणि इथे टॉस झालेला आहे. जय हनुमान कळंबोली संघानं टॉस जिंकलाय. प्रथम निर्णय काय असेल दादा? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अधिकचा विचारणार नाहीये, कारण चालू सामना देखील फार महत्त्वाचा आहे. तर जाऊया थेट ओ टू दी कॉम्बॉक्सच्या दिशेनं. थँक्यू सर. आणि इथून आपण पाहताय 11 धाबा धावफलकावरती आहेत. पहिलं षटक इथून समाप्त झालंय नामदेव मार्के यांचं. सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहू शकता गोलंदाज आपल्याला इथून पाहायला मिळेल संदीप मार्के. सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये आपल्याला संदीप मार्के इथून पाहायला मिळेल. 24चा पाठलाग करायचा आहे जय बाबांनी वावलेली टीमला. नक्कीच आपण बघाल इथे या दरम्यान अजून एक गोड व्यक्तिमत्व उपस्थित होत आहे. माननीय श्री संतोष दादा धुळे मात्र इथे याच दरम्यान या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला भेटत आहेत. दादांचं देखील खूप स्वागत आहे. तदनंतर आदरणीय आमचे दीपक भाऊ सावंत हे देखील इथे उपस्थित होतात. तर पाहुण्यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. आपला एक छोटासा इतुजित मान आणि शुभ सन्मान या दरम्यान केला जातोय. आणि हा शुभ सन्मान करत असताना आपण बघू शकाल आमचे श्रीमान मंगेशदादा पवार यांच्या शुभास्ते मात्र नक्कीच दादांचा शुभ सन्मान केला जाईल. हॅलो.
आमचे मंडप डेकोरेटर्स, एक टावरची लाईट या ठिकाणी ऑफ झाली. या लगेच मॅच थांबली आहे. तोपर्यंत आपण सन्मान करूया. या ठिकाणी मान्यवर जे उपस्थित आहे त्यांचा आपण सन्मान करूया. आणि नक्कीच मित्रांनो, पुनश्च एकदा एक रजनी स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस येते आहे. होली आणि धुलीवंदन निमित्त जय हनुमान वाकस आयोजित मैत्री चषक वाकस 2025 अगदी आपण पाहताय 12 ते 15 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा आपल्याला याच मैदानावरती पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेचं पहिलं पारितोषिक असेल 1,00,000 रुपये, सेकंड प्राइज 50,000, थर्ड प्राइज 25, फोर्थ प्राइज 25, फिफ्थ प्राइज 25 आणि मालिकवीरसाठी आदात वासरू कूलर व आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी देण्यात येईल. त्यानंतर बेस्ट फिल्डर शूज कूलर व आकर्षक ट्रॉफी, बेस्ट बॅट्समनसाठी देखील आपण पाहत आहे या ठिकाणी शूज कूलर व आकर्षक ट्रॉफी, बेस्ट बॉलरसाठी देखील शूज कूलर व आकर्षक ट्रॉफी. आणि या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं आपण 40 संघांना प्रवेश देणार आहेत. जे प्रथम येणारे 40 संघ आहेत त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जाईल. 12 ते 15 मार्च या कालावधीमध्ये ही स्पर्धा याच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. जर कोणाला या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश नोंदवायचा असेल तर मित्रांनो, आमचे रामदासजी शिंगटे, जॉन्टी दलवी, मंगेश वैखरे, कैलास वैखरे, विजय खांबाले, भगवान दलवी, विशाल दलवी, गणेश दलवी, नंदू शेळके, चैतन्य वैखरे, विवेक वैखरे यांच्याशी संपर्क साधा या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी. पुनश्च एकदा मैत्री चषक वाकस 2025 आपल्याला याच मैदानावरती येत्या 12 मार्च ते 15 मार्च या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. चला मॅच चालू करा. ऑफिशियल झालं, त्या ठिकाणी प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. ऑफिशियल मॅच चालू करा. आणि प्रवेश फी असणार आहे 13,500. चेक. नुकतंच आपण बघाल सन्मान्य आदरणीय आमचे पद्माकर भाऊ कोळंबे इथे याच दरम्यान उपस्थित होत्या. तर दादांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपल्या देखील वाकस ट्रॉफीमध्ये भरपूर भव्य स्वागत आहे. माननीय पद्माकरजी कोलंबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की साहेब आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि त्यानंतर अंकुश कांबेरे आणि गोरार मराठे यांना देखील विनंती, आपण देखील या, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. आणि धाबा इथून आपण पाहताय 11 धाबा धाव फलकावरती. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहताय संदीप. नुकतंच आपण बघाल समर्थ जेलचे ओनर आपण बघू शकाल माननीय श्री सचिन दादा भोपतराव इथे उपस्थित होतात. याच दरम्यान दादांना विनंती असेल की आपलं देखील खूप खूप स्वागत आहे.
मिस टायमिंग आहे हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिलेत, अगदी सेफ लँडिंग झाली आहे, तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल दिला आहे आणि दुसरी धाव सहजरित्या कंप्लीट झाली आहे. अगदी आपण पाहताना इनफिल्डला मात्र चांगलं खेळलं जात आहे. मनोज मुंडेच्या माध्यमातून चांगली बॅटिंग करत आहेत, थोडेसे दुखापतग्रस्त आहेत, परंतु आपल्या टीमसाठी इथून मात्र चांगलं क्रिकेट त्यांना खेळायचं आहे आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट खेळताना. आणि अगदी दामटच्या नाईट स्पर्धेमध्ये देखील हाताला दुखापत झाली होती आणि तिथून जर पाहायला गेलं तर टीम पराजित देखील झाली होती. आणि आज देखील आपण पाहतोय मनोज मुंडेचं या मॅच मध्ये खेळणं फार महत्वाचं आहे आणि मनोज मुंडेच्या बॅट मधून आलाय खाऊ कॉर्नर, सीमा रेषेच्या पलीकडे एक बाउन्स, चौकार. चौकार आला, चौकारानं धाव फलकावरती 19 बनवायच्या आहेत, 24 19 झाल्यात, म्हणजे आता 5 धावा इथून बनवायच्या आहेत त्या जय भवानी बावलोली टीमला. दोन्ही टीम सुपरस्टार्स आहेत, एकमेकांच्या अगेन्स्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फाईट करताना पाहायला मिळतात. मैदानाच्या बाहेर आहे ना अगदी चांगले मित्र आहेत, परंतु मैदानाच्या आतमध्ये इथे लिडिंग एज पाठीमागे चाललाय बॉल, चांगली फिल्डिंग, बॅकअपला आले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, चांगलं बॅकअप दिलं आणि इथून जर पाहायला गेला तर एक धाव कंप्लीट होईल. धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील, 20 धाव फलकावरती आहेत. अजूनही या षटकातील जर पाहायला गेलं तर 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि अजूनही 4 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच आणखीन एक बिग फाईट पाहायला मिळेल, माथेरान आणि त्यांच्या विपक्षामध्ये कळंबोली. इथे मिसफील्ड झाली आहे आणि तिथून एक धाव कंप्लीट. शॉर्ट बॉल होता, शॉर्ट ऑन पुल केलाय, फटका हवेमध्ये, मिस टायमिंग आहे, क्षेत्ररक्षक आले होते परंतु त्यांच्याकडनं चुकी, चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे आणि इथे विजय चौकार आलाय तो मनोज मुंडेच्या बॅट मधून आणि इथे मात्र जिंकली आहे मॅच ती जय भवानी बावलोली टीमनं. हार्ड लक टीम.